ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल ही शाळेची सहल आहे आणि ही मुलं रेल्वेची वाट पाहत बसली आहेत. पण वास्तव मात्र काही वेगळंच आहे. ही मुलं रेल्वेची वाट पाहत नाहीत, तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर मराठीचा पाठ शिकायला बसली आहेत. हा अनोखा उपक्रम राबवलाय कोल्हापूरमधील कोरगावकर हायस्कूलचे प्रयोगशील शिक्षक सदाशिव राटवळ यांनी. पाठातील पात्र ज्या ठिकाणी संवाद करतात तेच वास्तव विद्यार्थ्यांना अनुभवता यावं यासाठी त्यांनी वर्गाच्या भिंती ओलांडून थेट रेल्वे स्थानकावरच पाठ शिकवायचं ठरवलं. यासाठी त्यांनी रेल्वे विभागाची रीतसर परवानगी घेतली आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर मुलांची शाळा भरवली. इयत्ता 8वीच्या मराठीच्या पुस्तकात लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ आहे. या पाठातली पात्र रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत बसून संवाद साधतात. हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता यावं आणि हा पाठ त्यांच्या नेहमी स्मरणात राहावा या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम राबवला. यातील काही पाठ प्लॅटफॉर्मवर बसून तर काही प्रत्यक्ष रेल्वेत बसून शिकवण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतल्या पात्रांचं बोलणं, संवाद आणि वास्तवाशी असलेलं नातं अधिक परिणामकारक पद्धतीनं आत्मसात केल्याचं शिक्षक सदाशिव राटवळ यांनी सांगितलं. अशा पद्धतीने शिकवलेला पाठ त्यांच्या मनावर अधिक परिणामकारक करणारा ठरतो आणि वर्गाबाहेरचे असे अनुभवात्मक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. आणि म्हणून हा अनुभवात्मक शिक्षण देण्याचं काम मी सातत्यानं या ठिकाणी करत आहे. आमच्या कोरगावकर हायस्कूल हे एक प्रयोगशील प्रायोगिक माध्यमिक विद्यालय म्हणून या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव देऊन शिकवण्याचं काम करत आहोत. या माध्यमातून खऱ्या अर्थानं बिन भिंतींची उघडी शाळा, लाखो त्यांचे गुरु या कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी प्रयोगशील शिक्षक सदाशिव राटवळ यांनी प्रत्यक्ष आणल्यात. या उपक्रमासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचं मार्गदर्शन लाभलं, तर नागेश हंकारे, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे प्रमुख RK मेहता आणि स्नेहा पाटील यांचं सहकार्य लाभलं.